श्रावणी शुक्रवारी जीवितेची व्रत असो किंवा नारळी पौर्णिमा, या दोन्ही सणांना नैवेद्यासाठी बनवा ओल्या नारळाची अतिशय खुशखुशीत करंजी। नमस्कार मंडळी, स्वाद आणि संस्कृती या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। श्रावणात सणांची रेलचेल असते। येत्या श्रावणी शुक्रवारी मुलांच्या उदंड आयुष्यासाठी केले जाणारे जर जीवितेचे पूजन असो किंवा नारळी पौर्णिमेचा सण असो, या दोन्ही पवित्र प्रसंगी ओल्या नारळाचा नैवेद्य दाखवला जातो। म्हणूनच आपण आज बनवत आहोत अतिशय खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलेला आहे। आता आपण मोठा 1 चमचा भरून खसखस घेतलेली आहे, ती चांगली परतवून घेणार आहोत। तर ते झालं की आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत बघा, कट करून बदाम आहेत, तेही चांगले भाजून घेणार आहोत। ते भाजले की आपण त्याच्यामध्ये ओला नारळ टाकणार आहोत। 1 नारळ आपण चांगला किसून घेतलेला आहे, त्याचा काळा भाग काढून तो चांगला किसून घेतलेला आहे, तेही चांगलं परतवून घ्यायचं आहे। नारळाचं पाणी आपल्याला थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा, अशा प्रकारे। आता त्याच्यामध्ये आपण किसलेला गूळ टाकायचा आहे। आपल्या आवडीनुसार आपल्याला जसं गोड लागतं ना त्याप्रमाणे आपण गूळ घेणार आहोत। साखर घेतली तरी चालेल। हे मिश्रण चांगलं आपण परतवून घेणार आहोत। गूळ जोपर्यंत बारीक होत नाही, त्याच्यामध्ये विरघळत नाही तोपर्यंत। त्याच्यामध्ये मी आता थोडीशी 2 चमचे साखर टाकलेली आहे। इथे आपण मिल्क पावडर घेतलेली आहे। ही ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर घालण्याची काही गरज नाहीये, पण छान क्रीमीनेस येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे। आता वेलायची पावडर टाकलेली आहे, थोडीशी 1 चिमूटभर सुंठ पावडर टाकलेली आहे। हे चांगलं मिश्रण परतवून झालेलं आहे बघा। आता हे थंड व्हायला बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपण पीठ भिजवूया। 2 वाटी आपण मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण रवा आणि मीठ टाकून 2-3 चमचे तेलाचं मोहन टाकलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स केलेलं आहे बघा। ह्याप्रमाणे आपण आता असं पीठ झालं पाहिजे। त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपण चांगलं त्याला मळून घेणार आहोत। घट्टसर मळून झाल्यानंतर त्याला आपण 20-25 मिनिटं असं बाजूला ठेवणार आहोत। इकडे आपण आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा टाकून थोडंसं तूप टाकून चांगलं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा। अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता बरोबर 20 मिनिटं झालेली आहे। गोळा परत एकदा मळून घ्यायचा आहे। चांगला मऊ झाला की त्याला आपण काय करणार आहोत, थोडंसं मिक्सरमध्ये पण फिरवून घेतलेलं आहे बघा आणि त्याचे आपण आता छोटे छोटे गोळे तयार करून घेतोय आणि हे लाटून घेतोय आपण। पातळशी अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे बघा, अशा प्रकारे। आता आपण सगळ्या पोळ्या लाटून घेतोय। पोळ्या लाटून झाल्या की आपल्याला 1 पोळी घ्यायची आहे, त्याच्यावर आपण ते मिश्रण तयार केलेलं आहे ना कॉर्नफ्लॉवरचं, ते टाकणार आहोत। चांगलं पसरवून घ्यायचं आहे। त्याच्यावर मग परत कॉर्नफ्लॉवर असं थोडं टाकायचं आहे पीठ। परत आपल्याला अशा ती प्रोसेस परत करायची आहे, दुसरी पोळी घ्यायची आहे। अशा सगळ्या पोळ्यांना आपण चांगलं हे सगळं लावून घेणार आहोत आणि चांगलं घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे। असा घट्टसर आपल्याला एक रोल तयार करून घ्यायचा आहे, हाताने थोडा पसरवून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्याला कट करतोय। असे कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आपण छोट्या छोट्या अशा पाऱ्या तयार करून घेणार आहोत बघा आणि त्याला आपण पाणी लावतोय कडेने। आता आपण त्यामध्ये सारण घेतोय, 1 चमचा 2 चमचे आवडीनुसार आपल्याला सारण घ्यायचे आहे। सगळीकडून असं दाबून घ्यायचं आहे। माशी आपल्याला कळ्या पाडून घेतोय बघा, अशा आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। असं नाही जमलं ना तर आता एक सोपी पद्धत आहे, करंजीला फक्त काट्या चमच्याने अशा डिझाईन करायच्या आहे। सोप्या पद्धतीने अशी आपली करंजी तयार होते। आता आपण ह्या सगळ्या करंज्या लाटून घेतलेल्या आहेत। इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे, बारीक गॅस करायचा आहे आणि त्याच्यावरती आपण मीडियम फ्लेमवर चांगले आपण खरपूस करंज्या तळून घेणार आहोत बघा। आपल्याला चांगल्या खुसखुशीत करण्यासाठी आपण बारीक ते मीडियम फ्लेमवर आपण चांगले हे तळून घेतोय।
करंज्या सोनेरी रंगाच्या झाल्या की आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत. बारीक गॅसवर अशा मीडियम फ्लेमवर आपण तळून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्या घड्या आपल्याला छानशा सुटल्या पाहिजेत आणि त्या कुरकुरीत झाल्या पाहिजेत. बघा किती छान अशा सुटलेल्या आहेत. मस्त आपण तळून घेतोय आता ह्याला. अशा गोल्डन कलरच्या होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत. बघा आपली ओल्या नारळाची सुंदर आणि स्वादिष्ट करंजी तयार आहे. ही करंजी तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.